आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। तुमच्या ह्या उत्पन्नावर लागत नाही 1 रुपयाचाही कर, पूर्ण कमाई येते हातात, जाणून घ्या सविस्तर। आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी गुंतवणूक सुरू करून त्याचा पुरावा सादर करणे खूप महत्त्वाचे असते। अशा परिस्थितीत तुमचा पैसा कुठे गुंतवणूक सुरक्षित आहे आणि तुम्हाला कोणत्याही कामावर कर भरावा लागणार नाही हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। विविध प्रकारच्या उत्पन्नावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सरकारला कर भरावा लागतो। नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच पगारदार लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची लगबग सुरू करतात। दरवर्षी आयकर रिटर्न भरण्यापूर्वी नियोक्ता किंवा तुमच्या कंपनीला गुंतवणुकीचा पुरावा द्यावा लागतो। नोकरदार लोकांसाठी हा काळ विशेषतः महत्त्वाचा असून आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी गुंतवणूक करून त्याचा पुरावा सादर करणे खूप महत्त्वाचे असते। देशभरात वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नावर कर भरावा लागतो, परंतु तुम्हाला माहिती आहे की असे काही उत्पन्न आहे की ज्यावर कर आकारला जात नाही। कोणत्याही उत्पन्नावर कर भरावा लागत नाही। उत्पन्नाचे काही स्रोत असे आहेत ज्यावर 1 रुपयाचा कर आकारला जात नाही। उदाहरणार्थ, शेतीतून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असून तुम्ही एखाद्या कंपनीत भागीदार असल्यास नफा वाटणी म्हणून मिळणारी रक्कम करमुक्त आहे, कारण कंपनीने त्यावर आधीच कर भरला असतो। त्याचवेळी तुमच्या काही गुंतवणुकीत मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर लागू होत नाही। शेतीतून मिळणारे उत्पन्न। आपला देश हा कृषीप्रधान देश आहे। देशातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत शेतीतून मिळणारे उत्पन्न आयकरांच्या कक्षेबाहेर ठेवले असून जर तुमच्याकडे शेतजमीन आहे आणि तुम्ही शेती किंवा संबंधित कामातून कमाई करत असाल तर तुम्हाला त्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही। बचत खात्यावरील व्याज। सेव्हिंग अकाउंटमधील रकमेवर जर तिमाहीला व्याज जाते। आयकर कायद्यानुसार व्याजाची रक्कम तुमचे उत्पन्न मानले जाते, ज्यावर आयकर कायद्याच्या कलम 80 TTA नुसार आयकर सूट मिळू शकते। बचत खात्यावरील वार्षिक 10,000 रुपयापेक्षा जास्त व्याजावर तुम्हाला आयकर भरावा लागेल। ग्रॅज्युटी। पगारदार लोकांना ग्रॅज्युटीची नियम समजणे खूप महत्त्वाचे आहे। कोणत्याही संस्थेत सलग 5 वर्षे काम केल्यास तुम्हाला ग्रॅज्युटीचा लाभ दिला जातो। ग्रॅज्युटीचा संपूर्ण रक्कम कर सवलतीच्या कक्षेत येते। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 20 लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युटी करमुक्त आहे, तर एक खाजगी कर्मचाऱ्यांसाठी 10 लाख रुपयापर्यंत ग्रॅज्युटी करमुक्त आहे। PPF गुंतवणूक। पब्लिक प्रोव्हिडंट फंड PPFमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक करण्याची संधी असून तुमची गुंतवणूक व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारे पैसे पूर्णपणे करमुक्त आहे। EPF गुंतवणूक। EPFवरील कराचे नियम वेगळे आहेत, मात्र प्रत्यक्षात पाहिल्यास 5 वर्ष सलग गुंतवणूक केल्यानंतर काढलेल्या रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही। स्वेच्छा निवृत्ती। सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्तीपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास ही रक्कम 5 लाख रुपयापर्यंत करमुक्त असते, मात्र ही सुविधा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे। HUF कडून मिळालेली रक्कम। आयकर कायद्याच्या कलम 10(2) अन्वये अविभक्त हिंदू कुटुंबाकडून HUF किंवा वारशाचे मिळालेली कोणतीही रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे। पालकाकडून मिळालेले पैसे, दागिने, मालमत्ता। पालक किंवा कुटुंबाकडून वारशाने मिळालेली मालमत्ता, दागिने किंवा कॅशवर 0 कर भरावा लागतो। मूर्तिपत्रात मिळालेल्या मालमत्ता आणि रोख रकमेवरही कर भरावा लागत नाही, मात्र करदात्याला पालकाकडून मिळालेली रक्कम गुंतवणूक कमाई करायची असेल तर मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागेल। भेटवस्तू करमुक्त। वास्तविक भेटवस्तूवर कर भरावा लागतो। आयकर कायदा 1961च्या कलम 56(2) अंतर्गत करदात्यांना भेटवस्तूवर कर भरावा लागतो, पण लग्न किंवा मित्र व नातेवाईकांनी दिलेल्या भेटवस्तूवर कोणताही कर नाही। मात्र भेटवस्तू 50,000 रुपयापेक्षा जास्त नसावी। तथापि आयकर नियमानुसार काही लोकांकडून लग्नानिमित्त मिळालेली भेटवस्तू किंमत 50,000 रुपयापेक्षा जास्त असली तरी ते आयकरांच्या कक्षेत येत नाहीत। खालीलप्रमाणे याची यादी तपासा। पती पत्नीकडून मिळालेली भेटवस्तू। भाऊ बहिणीकडून मिळालेली भेट। पालकांच्या भाऊ किंवा बहिणीकडून मिळालेल्या भेटवस्तू। वारसा किंवा मृत्यूपत्राद्वारे मिळालेली मालमत्ता। कलम 10(23) अंतर्गत कोणताही निधी, फाउंडेशन, विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्था, रुग्णालय किंवा इतर वैद्यकीय संस्था, ट्रस्ट किंवा संस्थेकडून मिळालेली भेटवस्तू। कलम 12A किंवा 12AA अंतर्गत नोंदणीकृत कोणत्याही धर्मादाय किंवा धार्मिक ट्रस्टकडून मिळालेली भेटवस्तू करमुक्त आहे।